गोड गोड बोला सरू आजी, हात पुढे करा. आजी अरे मुडद्या, माझ्यापेक्षा 8-10 वर्षांनी मोठा आहेस की आणि मला आजी म्हणतोस वय. तुला काही लाजबीज आहे का नाही? अरे मी घरातनं बाहेर पडले ना तर लोक नुसती वळून 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 बघतात माझ्याकडं, गावात कोण नवीन हिरोईन आली म्हणून. आणि तू मला आजी म्हणतोस होय? तुझ्या नॉनसेन्स मध्ये हगलं कळ कुत्र, तुझ्या जिभीला उठला फोड तुझ्या. माझं तिळगुळ परत दे. तिळगुळ दिलं तरी तू काय गोड बोलणार नाहीस. दे परत. आजी अगं तिकडे बघितलंस का? नाही म्हणजे अगं तो दगड अख्खा पैशांनी भरलाय, दगड दिसनाच झालाय. आता आपली मज्जाच मज्जा. अरे तुला घातलं नेऊन डाबऱ्यात, तुला फुकटचं घावलं बापल्याक धावलं. अजिबात त्या कंपाऊंडरच्या एका दमडीला हात लावायचा नाही. लोकांचा जीव घेतलाय त्या मुडद्यानं. आता मला कळलं की मुडद्याने इथं दगड का आणून ठेवलाय. महान आलाय काय तो. आणि आपल्या गावातली येडी बेअक्ली तो म्हणला गुरु आहे की, गेली तिथं डोळे झाकून पाया पडायला आणि पैसे ठेवायला. आलाय जेवण केलाय देव. टोन्या उचल रे तो दगड आणि ते बाहेर फेकून वाढायच्या. ए टोनिया, काय करायला लागलास रे? हा, खोळखोळाच वाजवी तुझा. अरे डॉक्टरांच्या गुरूंचा असं नाही ती, आणि त्याला हलवाय निघालायच रे? नाही 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 नाही, ती आसन कुठे बी हलणार नाही, आधीच सांगून ठेवतोय. आजी टोन्या मी बघते कोण हात लावतय ते. ह्यो माझा वाडा आहे आणि मी ठरवणार कुठं काय ठेवायचं कुठं नाही. ते उचल तू तो दगड आणि ते बाहेर फेकून बघू. अरे भाषा दादा, मी आमच्या आजीच्या वाड्यात राहतो आणि मी जर तिचं नाही ना ऐकलं तर ती मला या वाड्यातनं बाहेर काढेल. तुम्ही अजून इथेच? हो ना. पाय निघत नाही का इथून नीलू? नाही तसं नाही. बर बाय. 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 डॉक्टर, आज तरी तुम्ही तिच्या नवऱ्याकडनं वाचले ती.
पण ह्यो व्हिडिओ बघितल्यावर मला नाही वाटत तुम्ही वाचाल. तुमचा खेळ आता खल्लास. येते मी. कुठं निघालीस? गावातलं काम अर्ध राहिले ना, ते पूर्ण करायला चालले. त्याचं मी बघतो. तुला त्याची काळजी करायची गरज नाही. तू मागं फिरायचं आणि घरातली कामं करायची, तीच लायकी आहे तुझी. राग आला तुला? घाबरलो मी. चुकानी जगायचंय ना तुला. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मी तुमची गुलाम बनून नाही राहणार. काय करायचं ते करा. काय करणार तू? काय करणार तू? मी पण बघतो कशी बाहेर जातेस ते. चाल. आओ आओ, दरवाजा उघडा. आओ, दरवाजा उघडा. आओ, उघडा ना ओ दरवाजा. मला आज गुदमरून नाही जगायचं. मला बाहेर जायचंय. उघडा ना दरवाजा. अगं मम्मी, तिथं नाही दुखत आहे. अगं तिथं बी नाही दुखत. अगं मम्मी, इथं वर पण नाही दुखत आहे. मग कुठं मुरगाळणार रे तुझं पाय? आणि गरज काय होती गुरुजींना हात लावायची? कुणी सांगितलं होतं शांतपणा करायला? आजीनं. बया, त्यांच्याबद्दल तर काय बोलायचंच नाही. पुन्हा जर हात लावला त्या दगडाला, बया गुरुजींच्या आसनाला, तर बघ मग चांगलं बदडून काढीन. तर त्या कंपाऊंडरचा गुरु आहे म्हणे. दगड आहे ते दगड. त्या कंपाऊंडरने ना त्या दगडाला सिंदूर फासून चांगलाच गांडा घातलाय सगळ्यासनी. आणि ही सगळी येडी गुरु गुरु करून करते ती आपली. त्यांच्या डोक्यात ना दगड भरले ती. कामना धंदा हर हर गोविंदा अशी गत आहे तुमची. अरे वा, चमत्कार झाला म्हणायचं. हा दगड नाण्यासारखे डबल पैसे करायला लागला का काय? देव. गुरुजी, 20 रुपये, फक्त 20 रुपये. शपथ, तुमची शपथ दारू नाही पिणार. घेऊ ना 20 रुपये, घेऊ ना. बया ठेव. इकडे द्या, इकडे द्या. हो, काय करायचं तुमचं? देवापुरचं पैसे उचलायला लागलात. अगं गुरुजीच घे म्हणलं, हो की नाही गुरुजी? ठेवा, अजिबात हात लावायचा नाही. नाहीतर माझ्यासारखी वाईट कोणी नाही, आधीच सांगते. ए, तुला काय करायचंय? तुझा काही संबंध नाही. हे गुरुजी आणि मी, आमचं आम्ही दोघं बघून घेऊ, हा ना? गुरुजी डॉक्टरांचा आहेत आणि ही समजा पैसे डॉक्टरांना देणार आहे. अजिबात हात लावायचा नाही, सांगून ठेवते. अहो, चांगलं नसतंय देवाच्या पैशाला हात लावल्याला, समजलं का? मंगल, अगं ऐक ना. अगं गरीबाला मदत करावी, नाहीतर गुरुजींचं कोप होईल ना. 20 रुपये दे ना फक्त. ते 4 लाखाच्या वर आहे. निलमने असेच पैसे देत राहिले पाहिजे. सोन्याचं अंड देणारी कोंबडी येते, तिला जपलंच पाहिजे. डॉक्टर केव्हा तैसा ये पैसा वय ते गावकऱ्यांनी तुमच्या गुरूंपाशी ठेवलं होतं ना, म्हणलं तुमचं तुम्हाला देऊन यावं. हाँ, गाँव वालों का पैसा है, गांव के ही काम आएगा. मंगल तैसा रुको. काय हो? ये आपके लिए. अहो डॉक्टर, पण ही तर तुमच्या गुरूंचं. तुम्ही गुरूंची सेवा करता, त्यांची पूजा करता. गुरुनीच दिले असं समजा. डॉक्टर, तुम्ही हाय ना म्हणून या वाड्यात 2 वेळचं खायला भेटतं बघा.
नाहीतर ओ ना जी ना ना, ये मारा नहीं है, ये हमारे गुरु का आशीर्वाद है बस। वय वाह, अंध भक्तांसारखे दुसरे बँक नाही, स्वतःहून पैसे आणून देतात, आपल्याला काहीही करावं लागत नाही। डॉक्टर डॉक्टर, केव्हा नाम आहे? अहो पाऊस पडलाय, पाऊस आत्ता? पण मग तू भिजलं कसं नाहीस? भिजल? अहो तसा पाऊस नाही, पैशांचा पाऊस। आजच 20 जणांनी पैसे दिलेत डबल करायला। बर, किती आहेत? 11,000। नाम्या, या 11 जणांनी काय होणार आहे? आणखी पैसे लागतील म्हणजे आता लोकांना जमेल तेवढंच देणार ना ते। गावकऱ्यांची हाव वाढली पाहिजे, त्यांच्या घरातला सगळा पैसा बाहेर काढला पाहिजे त्यांनी। काय म्हणलात का तुम्ही डॉक्टर? नाही काय नाही, हे राहू दे, बघतो मी काय करायचं ते। कधीपर्यंत डबल होतील? हे डॉक्टर, हो डॉक्टर, कॉन्ट्रॅक्टरचा आवाज आहे ना? तुम्हाला आवाज येतोय कशाला? चल बघू। चल। खम्मा गणी, बोला काय काम काढलं? हो, थोडं महत्वाचंच काम होतं। अहो मग सांगून टाका की, अहो डॉक्टरांनी आजपर्यंत कुणाचं काम नाही केलं असं कधीच नाही झालं। ती काम करत नाही, काम तमाम करते ती। कशाला लोक डॉक्टरांच्या नादाला लागत असतील काय माहित। डॉक्टर, अहो तुमच्यासारख्या देव माणसाचे पाय माझ्या बंगल्याला लागावे अशी माझी खूप इच्छा आहे। अहो तुमचा पाहुणचार करायचा आहे मला, म्हणून आज तुम्ही माझ्या घरी येताय। नाही नाही नको, उगाच माझ्यामुळे तुमच्या बायकोला उगाच त्रास। वा 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 वा, काय आव्हानताय तोंडावर, जसं काय खरंच त्यासनी जायचं नाही। कॉन्ट्रॅक्टरचं घर बघायला मिळतंय म्हणजे घरातला पैसा बी बघायला मिळणारच, म्हणून चांगला लड्डू फुटत असणार आहे मनात। अहो बायकोला कसला आलाय त्रास, तिचं कामच आहे ते आलेल्या पाहुण्यांची सेवा करणे। मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये, आज तुम्हाला माझ्या घरी जेवायला यायचंय। नाही तुमचं खरंय, पण अहो डॉक्टर जावा की, आता ते एवढं म्हणतायत म्हटल्यानंतर आता मी असलो असतो ना तर एका पायावर उड्या मारत मारत गेलो असतो। नाही तुम्ही टेन्शन ना घेऊ, मी काय करतो डॉक्टरांना घेऊनच येतो तुमच्या घरी। हा ए, तुला कोणी बोलवलंय? डॉक्टरांचं आमचं ठरलंय। डॉक्टर, तुम्ही आज माझ्या घरी जेवायला येताय म्हणजे येताय। बरं, काय आता तुम्ही एवढा आग्रहच करताय तर तुम्हाला तर माहितीच आहे, मला कोणाला नाही म्हणता येत नाही। येतो मी। चला मग। आत्ता लगेच? हो, अहो चांगल्या कामाला विलंब कशाला, मी तुम्हाला न्यायलाच आलोय। चला। बरं चला ना, मी आलोच। मी आपण काय करू, दुकानात जातो। अरे डिंपल, कसलं शातीर आहे ते डॉक्टर, ह्यांच्यासारखा शातीर माणूस मी आतापर्यंत कुठं बघितला नाही। 1000 राक्षस मेली असतील ना तेव्हा हे डॉक्टर जन्माला आला असणार आहे। आता काय, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या घरी जाणार, त्यांचं घर बघणार, पैसा बघणार, त्याच्या बायकोला फसवणार, तिचं सगळं पैसे लुटणार, तिला मारून टाकणार। डॉक्टर, तुम्ही किती बी पैसे लुटा, पण ह्यो पैसा काय मी तुम्हाला पचू द्यायची नाही। बोला डॉक्टर, कशात घेणार, सोड्यात का पाण्यात? अहो नाही नाही नाही, मी यातलं काही करत नाही, म्हणजे मला दारूचं व्यसनच नाही, कुठलंच व्यसन नाहीये। तुमचं चालू द्या, मी तुम्हाला अडवणार नाही। अहो असं कसं डॉक्टर, एवढं तुम्ही आता आमच्या घरी आलाय, मग मी एकटाच दारू पीत बसू? हे काय बरोबर नाही हो, घ्या की एक पॅक। नाही नाही अहो माफ करा, मी माझ्या गुरूंना शब्द दिलाय, मी आयुष्यात कधी दारूला हात लावणार नाही। तुमचं चालू द्या। ठीक आहे, आता तुम्हाला काय मी फोर्स करणार नाही, मी एकटाच घेतो।
हा? ए बायको, ए अपशकुनी बायको, अगं चकडा घेऊन या काहीतरी. हा हे डॉक्टर तुम्ही इथे? हे माझे मित्र आहेत. आज त्यांना आम्ही जेवायला घरी घेऊन आलोय. जा जेवणाची तयारी कर. त्यांच्या खातेदारीमध्ये काय पण कमी पडले नाही पाहिजे, कळलं का? हो. आता ध्यानात आलं माझ्या. त्या कॉन्ट्रॅक्टरला कळलं का पैशासाठी तुम्ही त्यांच्या बायकोचा फायदा घेताय? का त्यांच्या बायकोला कळलं त्यांच्या परिस्थितीचा तुम्ही फायदा घेताय? मारलं बिरलं नाही ना तुम्हाला? नाही, कसं गावात देव माणूस आहे ना तुम्ही, आणि देव माणसाला मारणं बरं दिसेल का डॉक्टर? तुला ऐकायचं काय झालं तिकडे? ऐकायचं नाही, तुम्हाला लयच राग आलेला दिसतोय. सॉरी. आणि तुमच्या मनासारखं पण झालेलं दिसेना झालंय. पण कसं आहे ना डॉक्टर, प्रत्येक वेळेस तुमच्या मनासारखं होईल असं नाही ना. आणि तुमच्या मनासारखं व्हावं ना, त्यासाठी म्हणते आम्ही तुम्हाला, मला पार्टनर म्हणून घ्या. पण तुम्हाला माझं ऐकायचंच नाही, त्याला मी तरी काय करणार आहे? ठीक आहे, चला, मी काय तुम्हाला आता लय त्रास देत नाही. आधीच झाला तो काय कमी आहे का? येते म्या. गुड नाईट. ए म्हातारे, मला काय दुसरं काम नाही का? कष्टाचे पैसे. हो तर अगदी तालीवर दगड फोडायला गेलताच का नाही म्हणा कष्टाचे पैसे. त्या कंपाऊंडर कडे तुझं लय येणं जाणं वाढलंय बघ. त्या मुडद्याचा आहे ना काहीतरी लोकांनी गांडा घालायचा विचार दिसतोय. म्हातारे, तुला असं तर दिसत नाही है? आणि चांगल्या गोष्टीच्या कामामध्ये बरोबर काळा बेरा दिसतो का तुला? तुझ्या नादात पैसे बी विसरलो किती मोजले होते. 1 2 3 4 5 6. अरे अशानं दिवस उजाडेल. आणि इकडे मी मोजून देते. तू काय जोक करते म्हातारे? $10,000 आहेत. दे, माझे नाही ते लोकांचे पैसे. तू मला आधी सांग की पैसे डबल कसं करतोयस? अरे बोल की पाडदेशी, तुझी काय दात खिळी बसली वय? पैसे काय झाडाला लागलेत का रे तुझ्या? का कुठे दरोडा घातलायस? अरे बोल की पाडदेशी. ते मला जादू येते. तुला काय करायचंय? पैसे दे. ही 10,000 घे आणि मला त्याचं डबल करून दे. अगं ते माझीच आहे ती. तुझंच आहेत ना, मग तुझं ही 10,000 घे आणि जी डबल होतील का नाही ती 10,000 मला दे. अगं ते तर दे अगोदर. अरे परत देशील ना, नाही तर तुझं मुडदाच बसवीन बघ. नाही पैसे दे इकडे. परत कधी देशील? वाढ बघ मिरचीच्या खड्यावर. अरे तुझ्या पालखीचा निघाला धूर. तुझं जळण गेलं माळाला, तुझं लागलं दार लवकर. खिशात नाही पावला मुका घ्यायला धावला. तुला आली पटकी. तुला उलट तुम्हाला प्रॉब्लेम होणार ना म्हणून सांगते. बघा अजून पण येळ गेली नाही. तुम्ही अजून पण माझी मदत घेऊ शकता. मला तुझ्या मदतीची काही एक गरज नाहीये. माझा मी समर्थ आहे. झालं तुझं निघ इथून. हे काय आता तुम्हाला लॉसच करून घ्यायचं आहे तर त्याला मी तरी काय करणार आहे? पण तरी एकदा विचार करून बघा की. दार तिकडे. ठीक आहे, आत येऊ. डॉक्टर, तुम्ही आता इथे हे पहा, मी महत्वाच्या कामात आपण नंतर बोलूयात. डॉक्टर मला पण खूप महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. नंतर बोलूयात. आता माझी इतर महत्वाची कामं आहेत. तुम्ही का टाळताय मला असं?
यांना समजले मी तुम्हाला घर दाखवलंय ते. त्यांनी आपल्याला त्या अवस्थेत बघितलं असेल तर. डॉक्टर आता चांगलाच मार खात्यात. मी कपाटात सोनं पैसा आहे हे बघितलंय, हे पण कळलं की काय त्याला? डॉक्टर बोला ना काहीतरी. काय बोलू मी? कालपासून माझ्या नजरेला मी नजर मिळवू शकत नाहीये. कालचे आपल्यात घडलेत त्याचा खूप पश्चाताप होतोय मला. ती गोष्ट सतत डोळ्यासमोर येऊन रात्रभर झोप लागलेली नाहीये मला. तुम्ही मला अडवलं का नाही? मी माझी बायको सोडली तर कुठल्याही परस्त्रीला आजपर्यंत स्पर्श केलेला नाहीये. पण काल जे काही घडले याचा खूप त्रास होतोय मला. देव मला कधीच माफ करणार नाही. तर देवाला घाबरला असताना तर आत्तापतूर जी काय केलंय ना ते केलंच नसतं. कसला नाटकी माणूस आहे हा. आता ही बाई पण लगेच बोलायला ह्याच्या नाटकीपणाला. डॉक्टर तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. काल जे काही घडलं ना ते तुमची काहीच चुकी नव्हती. असं कसं दोष नाही? दोष सगळा माझाच आहे. मी स्वतःवर ताबा ठेवायला पाहिजे होता. त्या कॉन्ट्रॅक्टरची श्रीमंती बघून मला वाटलं होतं बराच पैसा हाती लागेल, पण ते दोघेही कंगाल निघाले. तर नीलमच्या मागे घालवलेला सगळा वेळ वाया गेलाय. त्यात आता गावातली माणसं डबल झालेले पैसेही मागतायत. काहीही करून त्यांना ते दिले पाहिजेत, तर आणि तरच त्यांचा विश्वास बसेल. आता इथेच जर त्यांचा विश्वास मोडला तर पुढचा सगळा प्लॅन मातीत जाईल. काहीतरी मार्ग काढला पाहिजे. काहीतरी मार्ग काढला पाहिजे. नवीन सावध शोधायला पाहिजे. डॉक्टर काय तुला करमत नाही का माझ्या रूम मध्ये आल्याशिवाय? काय काम आहे? सांगते की. नाही म्हणजे तुम्ही एवढं रागात दिसताय. काय काम बिघडलंय का तुमचं? तुला काय करायचं त्याच्याशी? हाय का डॉक्टर? अहो काय माणूस की नावाची गोष्ट असते का नाही? आणि असं बी मी तुमचे पार्टनर होते ना, त्यामुळे विचारलं. आणि कुठला माणूस अडचणीत असेल ना तर त्याला मदत करायला पाहिजे का नाही म्हणून विचारत होते म्या. पण डॉक्टर एक विचारू का? त्या नीलम मॅडमचं काय करणार आहे तुम्ही? नाही म्हणजे एवढे दिवस त्यांच्या माग माग फिरलात, तिच्या नवऱ्याला बाटलीत उतरवलं, तिच्या घरी बी जाऊन आला. पण कालपासून मी बघते तुम्ही त्यांना टाळताय, त्यांच्याशी बोलत नाही. काय भानगड आहे? माझं मन भरलंय आता. मला ते आवडत नाही. झालं तुझं समाधान? आले का डॉक्टर? का काय महत्वाचं काम आहे का तुमचं? हो ना. काय काम आहे? ते आमच्या दोघांमधलं आहे ना ग. मग तुला नाही सांगता येणार. हाय का मॅडम? अहो डॉक्टर मला असं बी सगळं सांगतात. तुम्ही बी मला सांगू शकता सगळं काही. मग माझ्याबद्दल काय बोलले डॉक्टर? आता काय सांगू ह्यांना? ती काहीच बोलना झाले तुमच्याबद्दल. ह्योच तर प्रॉब्लेम आहे. आणि मॅडम पण काय सांगना झाली. सांग ना काय बोलले डॉक्टर? काय नाही, हेच बोलले की तुम्ही लय भारी पाहुणचार केलाय. आणखीन काय नाही, हेच की तुम्ही भारी पाहुणचार केला. आता बाकीचं तुम्ही सांगा. सॉरी हा मॅडम. म्हणजे तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू, मला काय प्रॉब्लेम नाही. पण मॅडम तुम्हाला एक सांगू का? डॉक्टरांच्या मागे फिरून काय फायदा नाही. ह्यात तुमचं लय नुकसान आहे बघा. परत म्हणू नका मी सांगितलं नाही म्हणून. असं पण तुम्हाला तुमचं नुकसान करून घ्यायचं असेल ना तर तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. त्यांनी बोलवलंय तुम्हाला. पण पैशाचं काय घेऊन बसलाय? पैसे आज आहेत उद्या नाही आहेत, त्याचं काही सांगता येत नाही हो.
हो तो पैसा आहे माझा, तो मी जपून ठेवलाय, तो कुठंच नाही जाणार. किती पैसा आहे आणि कुठे जपून ठेवलाय तुम्ही? तुम्हाला दाखवू का? मला त्या बेडरूम कडे घेऊन चला माझ्या. नाही नाही, मी आपलं असं उगाच म्हणत होतो. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर राहिलं. नाही नाही, आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर बघतो मी. पण काय, लोकांचा पैसा असा बघायचा नसतो ना, म्हणून म्हणत होतो. देव माणूस. डॉक्टर, तुम्हाला नाही पैशाचा लोभ ना हाव. तुम्हाला ना पैसे दाखवायला काय जातंय? तुम्हाला जर पैसे पाहिजे असते तर तुम्ही त्याच दिवशी घेतले असते. खरंय. चला, तुम्हाला माझा खजिना जाऊ. चल. सावकाश सावकाश. इकडे इकडे जरा. इकडे सावकाश सावकाश सावकाश. बसा. सावकाश. डॉक्टर, तुम्हाला वाटत असेल मी छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. हो नाही नाही, असं काही नाही. मी असं कधी म्हणालो? तुम्ही उगाच काहीतरी गैरसमज करून घेताय. पण ते खरंय, मी छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टरच आहे, पण त्यातून पैसा खूप मिळतो. अहो, 5 लाखाचं काम मी 1 लाखामध्ये करतो. किती हुशार आहे ना मी. डॉक्टर, पहिला तो दरवाजा बंद करा, नाहीतर ती अपशकुनी बाई येईल. अच्छा. हा ठीक आहे, होईल 2 दिवसात काम. हा, चहा गरम आहे ना? हो. अहो, तुम्हाला आवडते ना, म्हणून मी आज पावभाजी करणार आहे. लवकर याल ना? बघू, आत्ता काय सांगता येत नाही. माझी बॅग घेऊन ये. हो. तुम्ही आतमध्ये ठेवून, मी इथंच थांबते. इथंच म्हणजे? तुमचं आतमध्ये काम असेल ना, मी आले तर ओरडाल परत मला. हुशार झालेस, हे आवडलं मला. तू जर अशीच रोज राहशील ना तर मी कशाला ओरडू तुला. तू जर माझ्या मनासारखं वागशील तर मी तुझ्या मनाची काळजी घेईन ना. ठीक आहे, ऐश कर. मी गावातलं काम पूर्ण करायचं म्हणत होते, मला सोडाल? हा, सोडतो ना. बोल ना, मैं काय काम काढलंस? हा डॉक्टर, आपण बरेच जणांकडून पैसे घेतले आणि त्यांना अजून पैसे दिले नाहीत तर लोक मागे लागले. हे तर होणारच होता ना मॅ. म्हणजे लोकांना लवकर श्रीमंत होण्याची घाई झालेली असते, दुःख दूर करण्याची घाई झालेली असते. मला एक सांग ना मॅप, समजा आज आपण एखादं झाड लावलं तर उद्या लगेचच त्याला फळं येणार आहेत का, फुलं येणार आहेत का? नाही ना, असंच आहे हे सुद्धा. हा, तुमचं बरोबर आहे डॉक्टर, पण आपण जेवढे दिवस दिले होते ना त्यांना, ते उलटून गेलेत, त्यामुळे त्यांना पैसे द्यावेच लागतील. ठीक आहे, देऊया. किती रुपये द्यायचे? आधी ज्या माणसांना दिले होते ना त्यांचे धरून 90,000 रुपये झाले. बर, तुम्हाला विश्वास नसेल ना तर मी सगळं लिहून ठेवलंय. अरे राहू दे ना, मी कोण बघणार?
माझ्या देवाने, माझ्या गुरुजींनी काहीतरी विश्वास ठेवूनच तुला हे काम दिलंय ना. आपण देऊन टाकूया सगळ्यांचे पैसे, हरकत नाही. बरं नाम्या, आता किती दिवस असाच फिरणार? पतपेढीचं घ्या मनावर, जागा बघावी लागेल, मोठं काहीतरी करावं लागेल. नाही लगेच लागतो ना. पण डॉक्टर ते पैशांचं बघा, ते मागे लागले. अरे देणार नाम्या, होणार पैसे. मग काही काळजीच नाही, मला लगेच लागतो पतपेढीच्या कामाला. डॉक्टर मी तुमचा विश्वास नाही मोडणार. मला लय मोठा माणूस व्हायचंय, माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं. तुला तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाही निवडले ना मैं, माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडले. हो की नाही गुरुजी? इथे शेंगा सोलत बस की. आयत खातोस वय? आम्हाला काही काम नाहीत म्हणून आम्ही शेंगा सोलत बसलोय वय इथं. टोन्या मारलंय का? मारलंय का? नाही. ती शेंगदाणं खाऊ नगस, आपलं नाही ती. ती शेंगदाणं सोलून द्यायचा पैसे मिळणार आहेत आपल्याला. काय म्हणजे लोकांच्या कामाला लावलंस वय मला? वा ग वा, दमडीचा सौदा नियरदारा सौदा. मी नाही करणार काम. नका करू, मला एकटीलाच भूक लागती ना, करते माझी मी. बरं साहेब, काय सकाळी सकाळी काम काढलं? म्हटलं यावेळी पाहुणचारात तुमच्या काही कमी तर पडली नाही ना, म्हणून विचारायला आलो. नाही, काही कमी पडली नाही. अगदी अपेक्षित पाहुणचार झाला. डॉक्टर, काल रात्री तुम्ही काहीतरी मला पैशाबद्दल बोलत होता. काल जरा मी शुद्धीत नव्हतो, त्यामुळे मला काही कळलं नाही. हो, काय सांगत होता तुम्ही पैशाबद्दल? या ना इकडे जरा. काय अशा गोष्टी सगळ्यांसमोर बोलता येत नाहीत. तुम्ही जो पैसा कमवलाय तो तुमच्या हातून निसटून जाण्याची शक्यता आहे, म्हणून. हे काय बोलताय तुम्ही डॉक्टर? असं कसं निसटून जाईल? खरं तेच सांगतोय. तुमच्या पैशांवर कोणाची तरी वाईट नजर पडली आहे. तो तुमच्या हातातून कायमचं जाण्याआधी तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे आणि जो विश्वास कधीच तोडणार नाही याची खात्री असेल अशा माणसाकडे तो ठेवायला द्या, नाहीतर खूप मोठ्या नुकसानाला फेस करावं लागेल. खरं सांगू डॉक्टर, माझा पैशाच्या बाबतीत मी सोडून कोणावरतीच विश्वास नाहीये. असं कसं? कोणीतरी असेलच ना, एखादा मित्र असेल, गावातला, नात्यातला, तुमच्या परिचयाचा असेल, ज्याने तुमच्या आयुष्यात बदल घडवलाय. नाही, असा कोणच नाही. हो,